नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मायाज इनोव्हेशन्स या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण त्रैमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा ही कथा ऐकणार आहोत। संदर्भ श्री गुरुचरित्र अध्याय 4। त्रैमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्ध योगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस। तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे। प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते, त्यात हिरण्यगर्भ झाले, तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात। मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले। ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली। 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि क्राम क्रोधादी षड्विकार उत्पन्न केले। मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्रि, अंगिरस, पुलत्स्य, कृतु आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले। त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती, साक्षात जगदंबाच होती। तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही। थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली। मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले। त्यांनी अत्रि, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली। इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे। ती काया, वाचा, मनाने अतिथींची पूजा करते। ती कुणालाही विनमुख करीत नाही। तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो। तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो। तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो, वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो। तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते। ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते। ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे। यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवांचे गाणे राहावे लागेल। ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ, तिच्या पतिव्रताचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यम लोकाला पाठवू। असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले। मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला। मग ते 3 जण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले। त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। अनुसया आश्रमात एकटीच होती। ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत। आम्हाला अतिशय भूक लागली आहे, आम्हाला भिक्षा वाढ। तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असतो। अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत। आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो। 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला। तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले, त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्ष पुष्पांनी त्याची पूजा केली। मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाणी वाढते। तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत, आम्हाला लवकर भोजन दे। ठीक आहे, असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली। तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको, आम्हाला इच्छा भोजन हवे आहे। तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे, तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो। त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली। ती परमज्ञानी सती साध्वी होती। तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत, आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत, नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील। आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल, विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल। माझे मन निर्मळ आहे, पतीचे
पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली, मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती वालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती, त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रेंपुढे प्रकट झाले व वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयाला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाली आहे, इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत, तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्रि म्हणाले, हे देव श्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र आला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो, 3रा दत्त येथेच राहील, तोच त्रिमूर्ती आहे असं समज. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि अनुसयेचा पुत्र, श्री विष्णूचा अवतार असून ही त्रिमूर्ती अत्रि म्हणून अत्रि अनुसयेला देवानी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ ठिकाण आहे. अशा प्रकारे सिद्ध योग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्ध योग्यांना म्हणाला, श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. तेव्हा सिद्ध योग्यांनी तथास्तु म्हटले. कशी वाटली कथा मला नक्की कमेंटद्वारे सांगा. कथेला अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.